पोलीस स्टेशन हद्दीत 1 वर्षापूर्वी लुडो खेळण्याच्या वादातून मित्रांची हत्या करून आंध्र प्रदेशात पळून गेलेल्या आरोपितास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास अटक करण्यात मुंब्रा पोलीस स्टेशनच्या तपास पथकास यश आले। मुंब्रा तालुका जिल्हा ठाणे या ठिकाणी घडलेला आहे। सदर गुन्हा घडला तेव्हापासून नमूद गुन्ह्यातील मुख्य पाहिजे आरोपित नामे शमशुद्दीन शरफुद्दीन सय्यद हा वेगवेगळी ठिकाणे बदलत असल्याने तो आपले अस्तित्व लपवून राहत असल्याने त्याची काही एक माहिती मिळून येत नव्हती। पोलिसांना तो आंध्र प्रदेश राज्यात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती। वरिष्ठांचे लेखी परवानगीने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना परराज्यात पाठविण्यात आले। नमूद गुन्ह्यात अटक केली त्यास न्यायालयाने दिनांक 10/12/2025 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे। आमचे जे गुप्त बातमीदार जे आहेत त्यांचं आम्हाला चांगलं सहकार्य लाभलं। त्यानंतर तिथले जे लोकल पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी होते त्यांनी पण आम्हाला खूप चांगल्या प्रकारे तिथे सहकार्य केलं। थोडा लँग्वेजचा प्रॉब्लेम आलेला आंध्र प्रदेश राज्य असल्यामुळं, पण त्यांचं एक चांगलं सहकार्य लाभलं आम्हाला। सर, आरोपीला अटक कशा प्रकारे आणि कुठली तांत्रिक जी आपण तपासाच्या आधारे केलेलं आहे? गोपनीय बातमीदारांनी तर आमचं तांत्रिक तपास त्या आधारेच केलेला आहे। प्रकरणात पुढील कायदेशीर काही कारवाई आणखी राहील का? आणि त्याला अटक करून मान्य कोर्टासमोर हजर केलेलं आहे। आता पुढील कारवाई ती जी आपली योग्य कोर्ट जे आदेश देईल त्याप्रमाणे त्याला म्हणजे पीसी वगैरे काही असं 10 तारखेपर्यंत त्याला PCR देण्यात आला होता। मृतकाचं नाव काय आहे आणि कशामुळे भांडणं झाली होती? मृतकाचं नाव सुफियान शेख असं आहे। ते एकत्र लुडो खेळत होते, त्याच्यावर आपसमध्ये त्यांचा वाद झाला आणि त्या वादातून त्याने मर्डर केलेला आहे। ही घटना कुठल्या वर्षाची आहे? जुलै 2024 मधली घटना आहे। 14/7/2024 मधली घटना आहे। तुम्ही तांत्रिक विश्लेषण चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।